पानगळ करत असताना पण समस्या येतात. म्हणजे एकतर पहिली समस्या की पानगळ झालीच नाही आणि पानगळ करायला गेल्यानंतर सुद्धा जर तुम्ही जसं सांगितलं की काही घटक बाहेरून आपण वापरून नैसर्गिक पद्धतीने न झालेल्या पानगळीला परत एक केमिकल किंवा इतर काही जोड देऊन आपण पानगळ करत जातो, पण तेव्हाही पानगळ होत नाही. तर ती का होत नाही किंवा ती समस्या काय येते? तेजस सर, डाळिंब पिकामध्ये हं. नैसर्गिक पानगळ होणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं. म्हणजे आपण जसं आपण म्हटलं इथ्रेल बाहेरून घेऊन आपण मारतो, हो. बाहेरून आपण ते इथेफॉन हार्मोन झाडामध्ये देतो, मग ते पान पिवळं पाडून मग ते खाली पडतं. हो. परंतु डाळिंब पिकामध्ये जर नैसर्गिक पानगळ नाही झाली तर याचा अर्थ तुमच्या काडीमध्ये स्टोरेज कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही जे आधी काम केलेलं आहे, पानांमध्ये तुमचं जो काही अन्नसाठा जो बनलेला आहे आणि तो जर तुमच्या काडीमध्ये नाही उतरला तर ते मादी कळी किंवा नरकळी येण्याचे कारण जे आहे ते बनू शकतं. याच्यासाठी नैसर्गिक पानगळ तुमच्या झाडामध्ये होणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये नैसर्गिक पानगळ जर झाली नाही तर आपण बाहेरून इथ्रेलचा वापर करतो, पण काही कारणास्तव जसं तुम्ही म्हटले इथ्रेल मारल्यानंतर पानगळ सुद्धा होत नाही. त्याची बरीचशी कारण आहेत. याच्यामध्ये पहिलं कारण असं आहे की आपण विश्रांती कालावधीमध्ये किंवा ताण अवस्थेमध्ये आपण चांगलं काम केलं नाही. त्यावेळेला जर आपण चांगलं काम केलं तर निश्चितच जो काही स्ट्रेस हार्मोन जो आहे तो तुमच्या झाडामध्ये येणार आहे आणि नैसर्गिक पानगळ पहिली होईल, नंतर गरजेनुसार आपण केमिकलचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तुम्ही ज्या वेळेला म्हणजे इथ्रेल मारणार आहे त्यावेळेला त्या पाण्याचा पीएच जो आहे तो तुम्हाला बघणं गरजेचं आहे. पाण्याचा पीएच म्हणजे ते जे सोल्युशन तुम्ही बनवणार आहे त्या सोल्युशनचा पीएच जर तुम्ही 6 ते 7 च्या दरम्यान जर ठेवला नाही तर तुम्हाला त्याचा परिणाम जो आहे तो चांगला भेटणार नाही. म्हणजे रिझल्ट नाही तर त्याचं मेन कारण म्हणजे बरेच शेतकऱ्यांना असं पण वाटतं की मी चांगल्या ब्रँडचं, मागच्या वर्षी मी या ब्रँडचं वापरलं मला रिझल्ट आला किंवा मी त्या कंपनीचं वापरलं म्हणून मला रिझल्ट आला, तर ते त्याचं मूळ कुठंतरी मला वाटतं पीएच संबंधित. आणि शेतकरी बांधवांनो, आपण एक कमेंटच्या माध्यमातून सांगा की आपण ज्यावेळेस इथेफॉनचा किंवा केमिकल पानगळीचा निर्णय घेता त्यावेळेस त्या द्रावणाचा पीएच पाहता का? आणि तो पीएच पाहणं खूप महत्वाचं आहे. अतुल सर आपल्याला पुढे अजूनही सांगतील की पीएच कसा चेक करावा जर करत नसतील तर. आपण कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगायला विसरू नका की आपण त्या द्रावणाचा पीएच पाहतो का. जसं आता आपण पीएच बद्दल आपण चर्चा करतोय की तो सोल्युशन आहे. ज्या वेळेला इथ्रेलचं सोल्युशन आपण बनवतो त्यावेळेला त्या पाण्याचा पीएच चेक करणं गरजेचं आहे. फवारणीपूर्वी सगळं. आणि शेतकरी काय करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये काही अजून ऍडिशनल औषधं घेत असतात, काही अन्नद्रव्य घेत असतात. त्याच्यामुळं ज्या वेळेला आपण इथ्रेलचं सोल्युशन जे बनवणार आहे ते बनवताना आपण एक काळजी अशी घेणं गरजेचं आहे, जर आपण इथ्रेल बरोबर काही अन्नद्रव्य जसं काही 05234 चा वापर जर आपण त्या ठिकाणी करत असू तर हे दोन वेगवेगळी सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. बनवताना वेगळे बनवणं. आता तुम्हाला माहितीये की 05234 म्हणजे जे वॉटर सोल्युबल अन्नद्रव्य आहे ह्याचा जो पीएच जो आहे तो थोडा ऍसिडिक असतो, है का ना. त्याचा मदत आपल्याला पीएच कमी करण्यासाठी होऊ शकतो. आपल्या पाण्याचा पहिला पीएच त्यानंतर इथेफॉन टाकतो त्या द्रावणाचा पीएच आणि नंतर 05234 आणि मग तो फायनल जो पीएच आहे तो तुमचं म्हणणं की 6 ते 7 च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रत्येक डाळिंब शेतकऱ्यांनी एक पीएच मीटर बाजारामध्ये मिळतो, ते त्या शेतकऱ्याकडे असणं गरजेचंच आहे. मी शेतकऱ्याला सजेस्ट करेल की इथ्रेलच्या फवारणीलाच नाही तर प्रत्येक फवारणीला जो आपण जर सोल्युशनचा पीएच जर आपण निश्चितच आधी फवारणीच्या आधी जर चेक केला तर त्याचा परिणाम जो आहे प्रत्येक फवारणीचा चांगला जो आहे तो शेतकऱ्याला मिळणार आहे. एक बाब अशी की 05234 चा वापर केल्यामुळे पीएच कमी होईल आणि आपल्याला जो 6 चा वगैरे पीएच ठेवायचा तो मेंटेन होऊ शकतो. जर आपल्याला पीएच वाढवायचा असेल म्हणजे आता इथ्रेलचा विषय की इथ्रेलला आपल्याला पीएच कमी ठेवायला लागतो, पण इतर बुरशीनाशक जे आपल्याला न्यूट्रल स्वरूपात द्यायचे मग पीएच वाढवण्यासाठी काय टाकू शकतो आपण त्या द्रावणात म्हणजे या पानगळीच्या व्यतिरिक्त इतर वेळेस? नाही, आता ती कसं आहे पीएचचा आता तुम्हाला एक सांगतो. आता पीएचचं जर आपण सोल्युशन जर आपण बनवायचं असेल आणि सोल्युशन मध्ये आपल्याला पीएच कमी जास्त जर काही करायचं असेल तर सायट्रिक ऍसिडचा वापर जो आहे तो शेतकरी त्या ठिकाणी करतात. त्याच्यामध्ये लिंबू पिळतात, लिंबूचा पण आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि पीएच जो आहे तो पाण्याचा आपण मेंटेन करू शकतो. आता सर्वसाधारण जर आपण बघितलं तर जर महाराष्ट्रातल्या पाण्याचा जर आपण जर विचार केला तर जो आहे तो अल्कलाईन जो पीएच आहे पाण्याचा
दिसतो जास्त. सर्व दूर आपल्याला दिसतो. हो. मग आपल्याला तो थोडासा पीएच जर कमी करणं त्या ठिकाणी जर आपल्याला शक्य झालं तर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला सोल्युशन बनवणार आहे, आपल्याकडे पीएच मीटर जर असेल तो चेक करून आपण पुढे जाऊ शकतो. जर आपला 6 ते 7 पीएच नसेल, जर आपल्याला पीएच कमी करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण सायट्रिक ऍसिड असेल किंवा लिंबू जर आहे आपलं ते पिळून सुद्धा आपण जो पीएचचा जो आहे त्या ठिकाणी हे करू शकतो. पीएच मीटर सोबत पीएच पट्टी पण येते. पट्टी पण येते, लिटमस तर ते पेपर पण आपण म्हणतो, ती स्वस्तातली असते. पण एक आपण म्हणतो की आपल्याला डाळिंब शेतकऱ्याला एक पीएच मीटर घेणं काही अवघड नाहीये, तर त्यांनी तो निश्चितच पीएच मीटर घेऊन आपल्याला प्रत्येक सोल्युशनचा पीएच करूनच फवारणीला पुढे जाणं गरजेचं आहे. तर ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत ते इथ्रेलचा जर आपल्याला परिणाम चांगला मिळायचा असेल तर या 3-4 गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे.